सलामीवीर जबरदस्त सामना मागचा या ठिकाणी जिंकला. विकेशची बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली शेवटच्या क्षणाला. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला टार्गेट हिट लागले. आता धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि पहा काय घडतंय. पहिल्याच बॉलवर एनर्जी दिसून आलेली आहे दोन्ही टीम्स कडून. बॅटर्स असतील, क्षेत्ररक्षक असतील. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे मनोजनं आपल्या षटकाला. आता थोडासा बदल करण्यात आलेला सलामीवीरांमध्ये, कारण योगेश मला वाटतं की मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये ॲज अ ओपनर फ्लॉप राहिला आहे, म्हणून योगेशच्या जागेवर आता विकी भंडारीला ॲज अ ओपनर पाठवले. महेंद्र आज दिवसभर संघामध्ये दिसत नाही आणि त्याच्याचमुळे वारंवार ओपनर्समध्ये बदल करावा लागला तो चौधरपाडा संघाला. परंतु मनोज पहिल्या मॅचमध्ये महागडा ठरला, त्याच्यानंतर मनोजचा पलटवार तुम्हाला दुसऱ्या मॅचमध्ये बघायला मिळाला आणि आता क्वार्टर फायनलची लढत आहे. यावेळेला ऑन द राईज पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे आणि पहिला खेळाडू बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसल, चांगला झेल मनोज घाटालचा. विकेटचं पतन. पुन्हा योगेश कोळी मैदानाच्या बाहेर निराश पावलांनी आणि हा दुसरा धक्का चौधरपाडा संघाला. कोई घर चली लेकिन योगेश कोहली फिर लौट गए. योगेश कोहली 0 पर. करारा झटका एक और लगता हुआ. काफी बढ़िया शुरुआत मनोज घाटाल के द्वारा, जो कि पावर प्ले के स्पेशलिस्ट बॉलर है. विद न्यू बॉल भिवंडी सिटी क्रिकेट खेलते हुए पॉइंट टीम से खेले BC4 चैंपियन ट्रॉफी में. हालांकि ये मुकाबला चैलेंज के सामने जरूर हार गए थे, लेकिन इस बार ग्रामीण क्रिकेट खेलते हुए मनोज घाटाल काफी रफ्तार दिखाते हुए अच्छी शुरुआत दिलाई अपने टीम को. नए बल्लेबाज चौथे नंबर पर अजय कोहली. काफी निराश किया योगेश कोहली ने आज, क्योंकि काफी बड़े क्रिकेटर और बहुत मर्तबा हमने देखा है कि पावर प्ले में अच्छी शुरुआत उन्होंने दिलाई अपने टीम को. आगे बढ़कर आगे निकल कर खेलने की कोशिश, मिड ऑफ के ऊपर से गेंद को निकाल दिया था. दूसरे का प्रयास और क्या आउट. जी हाँ, एक और विकेट.
दूसरे के प्रयास में एक और बल्लेबाज को लौटना पड़ेगा। विकी भंडारी डायमंड डक का शिकार। मेरा दिल तेरे पे फिदा है। टिक नहीं पा रहा इस दफा टीम चौधरपाड़ा की ओर से। गेंदबाजी काफी बढ़िया और उसके साथ ही फील्डिंग का स्तर भी काफी ऊंचा दिखता हुआ टीम गांवदेवी स्पोर्ट एवई के लिए। काफी बड़ा मुकाबला जीतने वाली टीम सेमीफाइनल में गांवदेवी नानकर के सामने खेलने वाली कौन सी रहेगी, दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण है, काफी इंपॉर्टेंट ये मुकाबला रहेगा, क्योंकि इस मुकाबले को जीतने वाली टीम एक ना एक ट्रॉफी यहां से लेकर जाएगी। संजय स्मृति लेट संजय ट्रॉफी 2025। यू आर वॉचिंग बिगेस्ट टूर्नामेंट सीजन 20। 20 साल इस टूर्नामेंट पिछले 20 सालों से हम देखते आ रहे, काफी बढ़िया आयोजन हर साल संजय स्पोर्ट्स सावत के द्वारा। कैलाश पाटिल, लखन पाटिल, खंडू पाटिल और उनकी टीम, हालांकि सभी अच्छे क्रिकेटर और अच्छे ऑर्गेनाइजर है। नए बल्लेबाज रोशन भंडारी, अगली गेंद फिर एक बार लॉफ किया, गेंद मिड ऑन के ऊपर से, ये अच्छा स्ट्रोक है, पावर प्ले का अच्छा इस्तेमाल और आखिरी गेंद पर आता हुआ ये चौका। और इसके साथ ही पहले ओवर का खेल पूरा होता हुआ, पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल 5 रनों पर 3 विकेटें नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाड़ा। दुसरं षटकाडी गोलंदाजी करण्यासाठी संजय येतो बॉलिंग मार्कवर। चांगला बॉल संजयचा रोशन समोर। सुरुवात आता थोडीशी नाजूक बघायला मिळालेली आहे। निर्धाव चेंडूने सुरुवात संजयने आपल्या षटकाला केलेली आहे। शेवटच्या बॉलवर चौकार आला होता अजय कोहलीच्या बॅटमधून। ज्या 5 धावा आहेत त्या 5ही धावा अजय कोहलीच्या बॅटमधूनच आपण येताना बघितलेल्या आहेत। बॅटिंग लाईनअप मध्ये कोहली भरपूर येणाऱ्या बॅटर्समध्ये विकेट्स येणं बाकी आहे, परंतु इथून सुरुवात चांगली करून द्यावी लागणार आहे। बॅटची आतली कडा आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी। पुढचा बॉल यॉर्कर लेंथ। संजयने देखील आता खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी केली, कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे। आज गावदेवी पीसे संघासमोर देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती टीम येवई कडून। क्रॅकिंग स्ट्रोक, कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये बॉल येतोय कवसला, क्षेत्ररक्षक येतात बॉलवर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या जातात। या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे। स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 8 धावा, 8 ऑन अ बोर्ड। ओव्हर नंबर 2, दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ। टीम नानकर देखील आता या ठिकाणी दाखल झाली आहे। चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात सेमीफायनल नंबर 1 पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळेल। आणि आज आपल्याला बघायला मिळेल संजय स्मृती चषकाच्या या 20व्या पर्वामध्ये कोणता संघ फायनल मध्ये पोहोचतोय। परंतु या वर्षामध्ये आता एक नवा चॅम्पियन मिळणार आहे, कारण मेहेर 11 बापगाव आता या स्पर्धेच्या बाहेर झालेली आहे। लागोपाठ 2 स्पर्धा जिंकल्यानंतर पुन्हा एकदा संजय
लोब फुल टॉस स्विंग केलं ऑन साइडला, खाली क्षेत्र, परंतु क्षेत्ररक्षक एकाएक ऍक्शन मध्ये आला, तेथे फ्रेम मध्येच नव्हता. आणि पहा 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. झपाटला अक्षरशः ज्या पद्धतीने झेप घेतली होती त्या चेंडूवरती आणि 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलेला आहे 10 वर. दहा धावा धावफलकावरती आणि आता दुसरा षटकाचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 11 धावा, माफ करा 11 धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा. थोडीशी आता स्थिती नाजूक बघायला मिळालेली आहे. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी रोशनचा वापर आता या ठिकाणी करण्यात आलेला. गावदेवी स्पोर्ट येवई आणि त्यांच्या विरोधात सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाडा. सौदरपाडा संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत, परंतु आता थोडीशी शांतता मैदानाच्या अवतीभोवती मैदानाच्या चौफेर बाजूने बघायला मिळालेली आहे. याचं कारण धावा भरपूर कमी झालेल्या आहेत. त्या धावांचा वेग वाढवावा लागणार आहे कारण सामना मोठा आहे. आणि तसे आपण पाहिले की ज्या ज्या वेळेला क्वार्टर फायनलच्या मॅचेस असतील, सेमीफायनलच्या मॅचेस असतील, लो स्कोरिंगच्या मॅचेस या मोठ्या इम्पॉर्टंट होतात, महत्त्वपूर्ण आणि फार टफ देखील होतात. राऊंड द विकेट ना, ओ हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेनं, फिल्डर आहेत मनोज त्या ठिकाणी, चांगला झेल पकडलाय आणि हा चौथा धक्का लागेल सौदरपाडा संघाला अजय कोहलीच्या स्वरूपात. फायनली आता मैदानामध्ये एंटर होतोय, ज्यानं मागचा सामना आपल्या फलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिला टीम सौदरपाड्याला. विकेट्सवरती विकेट आल्या, चौथा धक्का लागला. अजय कोहली चांगला खेळत होता, चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून येत होत्या. 9 धावांचे योगदान त्यानं आपल्या टीमसाठी दिलं. 11 धावांमधून 9 धावा त्यानं वैयक्तिक बनवल्या होत्या, परंतु तोही आता मैदानाच्या बाहेर झालेला आहे. म्हणजे आता अधिकच संघ अडचणीमध्ये सापडलाय तो नक्षत्र एंटरप्राइजेस. सुरुवातीच्या फलंदाजांनी नाराज केलं. योगेश कोळे असेल, निलेश असेल, विकीचं दुर्दैवीरित्या आउट होणं. फुल टॉस बॉल, विकेशनं आल्या आल्या मोठा फटका खेळलाय, परंतु फटका फसलाय. आणखी एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन. विकेश कोहली आला आणि तो परतही गेला. लागोपाठचा दुसरा धक्का. लागोपाठ 2 विकेट या ठिकाणी रोशनला मिळालेत. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे आणि या स्पर्धेमध्ये अक्षय थेटेनं पहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण केली. बघूया आता जर विकेट घेतली तर संजय स्मृती चषकामधील दुसरा गोलंदाज ठरेल ज्याच्या नावी विकेटची हॅट्रिक तुम्हाला बघायला मिळेल. हॅट्रिक कंप्लीट करणार का? स्ट्रायकिंग एंडला हरिकेत नवीन बॅटर 7व्या क्रमांकावर आलेला. 11 धावा 5 गडी सध्या बाद झालेत नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाड्याच्या स्कोर कार्डवर. हे बघितल्यानंतर नावाला ते शोभत नाहीये. हॅट्रिक बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा लाऊडली अपील करण्यात आली, परंतु हा चेंडू येतोय डॉट बॉल. टॉप ऑर्डरचे बॅटर आता आउट झाल्यानंतर मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरही जबाबदारी आली आहे, परंतु मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी देखील सपशेल नांगी टाकली आहे. निर्धाव चेंडू. रोशन भंडारी जो सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, फक्त एकाच चेंडूचा त्यानं सामना केला, त्याच्यावर देखील आता दबाव असेल. समोर फोर्स करण्यात आला वाईडिश लॉंग ऑनला. मनोजकडे बॉल येतो आणि एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे.
12 या आकड्यावर भरपूर उशिरानंतर अखेर एक धाव ही स्कोर कार्डवरती आता ऍड झालेली आहे. लिमिटेड ओव्हर्स ज्या वेळेला ह्या फॉर्मॅटमध्ये आपण खेळत असतो त्यावेळेला विकेटचा बॉल जो काउंट होतो ना तो बॉल भरपूर कुठेतरी यावेळेला हवेत आहे बॉल. फिल्डर पुन्हा एकदा झेल खाली येतोय आणि आणखी एक फलंदाज बाद. तिसरी विकेट रोशनला आता या ठिकाणी मिळालेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. बारा धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता 6 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आता तुम्हाला पाहायला मिळेल निलेश. ओ हो यावेळेला पिकअप शॉट. जबरदस्त फटका आहे आणि धावा जबरदस्तच मिळतील. आउट ऑफ द ग्राउंड सिक्सर. सिक्सरच्या साह्यानं आता स्कोर पुढे गेलेला 18 वरती. हरिकेतच्या बॅटमधून हा सिक्सर आला. निलेश रणवी जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. अर्ली खेळला, थोडासा लवकर खेळला. चेंडू येण्या अगोदर बॅट फिरवली त्या ठिकाणी. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. ऋतिक पुन्हा फ्रंट फुटला आलाय. बंदगटी फटका हवेत आहे बॉल. पुन्हा झेल खाली फिल्डर. काय झेल पाहायला मिळाल्यात. एक्सलंट फिल्डिंग परफॉर्मन्स. आउटस्टँडिंग. आउटफील्ड मध्ये कमाल केली क्षेत्ररक्षकांनी. आणखी एक धक्का. सुशांतनं त्या ठिकाणी झेल पकडला आणि लागणारा 8वा येस 8वा धक्का आहे. आता 18ला 7 गडी बाद सध्याची स्थिती तुम्ही बघतायत. क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये अक्षरशः गळती लागलेली आहे. ती फलंदाज लागोपाठ बाद होत आहेत. सपशेल नांगी टाकली आहे. बॅटर्सने सध्या हारगिरी पत्करलेली आहे असंच आपण म्हणूया. एवईच्या गोलंदाजांच्या समोर ज्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला आता दुर्वेश. टेलेंडर्स आता सुरू झालेत आणि 8वी विकेट येऊ शकते. होय असं वाटतं की प्रत्येक फलंदाज आता हजेरी लावण्याचं काम करते. मला वाटतं श्री गणेश जांभूलपाडा सर्व बाद झाला होता आणि आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर चौधरपाडाचे 8 खेळाडू बाद झालेले आहेत. आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत ना, म्हणजे सर्व बाद हा संघही होऊ शकतो. अजून 2 विकेट टेकर जर चेंडू आले तर. निलेश कोळी आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम.
8 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 18 धावा स्कोर कार्ड वरती. प्रत्येकी गोलंदाजाला विकेट मिळाल्यात. ऋतिकला देखील मला वाटतं ही दुसरी सफलता मिळाली. रोशन असेल, संजय विकेट लेस राहिला. ऑन साइडला पूल केलं, हा पामनं एक्झिक्यूट करत असताना दीपक पाटील आलेला आणि दीपकच्या बॅटमधून एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने 19. लो स्कोरिंग हा सामना आपल्याला बघायला मिळतो सध्याच्या घडीला, क्वार्टर फायनलचा सामना. परंतु जी अपेक्षा होती की चांगली टोटल बनवावी ती टोटल मात्र या ठिकाणी बनवता आलेली नाहीये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो यावेळेला पुन्हा मोठा प्रहार करायचा होता. धावबादची संधी आणि 9वी विकेट. 9वा खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 19 आणि 20 धावांचं लक्ष्य असेल. 20 धावांचं लक्ष्य इथून पार करावं लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. सेमी फायनल मध्ये पोहोचण्याकरिता टीम गावदेवी स्पोर्ट एवईला माफक लक्ष्य सेट करण्यात आले, परंतु याही टोटल वरती फाईट बॅक केला जाऊ शकतो. एकोणावीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 20 धावांचं लक्ष्य या ठिकाणी सेट करण्यात आले सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये आपण करतोय थोडंसं चेंजेस आणि ऐकणार आहोत आता योगी सरांचा आवाज. हॅलो चेक. वीस धावांचं लक्ष्य आय थिंक इथे उभारला आहे नक्षत्र एंटरप्राइज तोदरपाडा संघाने आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी आकाश आणि मनोज घाटाल ही जोडी आपण पाहतोय. अक्षरशः असं वाटलं होतं की मात्र पहिल्या इनिंगमध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी गोलंदाजांचा मात्र वर्चस्व पाहिलं, परंतु या ठिकाणी या 20 धावांचं संरक्षण मात्र इथे होताना पाहायला मिळू शकेल का. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये पहिल्या सेमी फायनलच्या लढतीमध्ये गावदेवी नांदकर संघाच्या विरोधात आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. गोलंदाज दुर्वेशने या अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्याच्याकडून मात्र चांगली सुरुवात आज नक्षत्र स्पोर्ट्स उत्तरपाडा संघासाठी तो करून देणार का. भरपूर संख्येने त्यांचे पाठीराखे त्यांचे सहकारी आज आपल्याला अगदी मैदानाच्या संपूर्ण चहूकडे पाहायला मिळत आहेत. ओ जबरदस्त ऑन दी राईस
काय फटका केला अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू एका टप्प्याच्या साह्याने चालला अगदी 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त या ठिकाणी शॉर्ट सिलेक्शन आणि जसा चेंडू बॅटमधून निघाला जरूर त्याच्यावरती 4 धावा एक्झॅक्टली कोरल्या होत्या. एवढा देखणं अगदी क्लासिकल स्ट्रोक पाहिला आपण आकाशच्या वतीनं. चांगली दमदार सुरुवात. अजून एक ऑनसाईडला उडवलाय, फटका हवेत खेळलाय आणि एक्झॅक्टली सेफ प्लॅनिंग झालंय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं झेपावतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी मिळाली. असं वाटते की लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष्याचा पाठला काढण्याचा प्रयत्न इथे होणार. ज्या अनुषंगाने मात्र पाहतो की बॅटिंग सध्या सुरू आहे आणि आकाश चांगला खेळ साकारतो की आणि आकाशकडे सुद्धा ती ताकद आहे की तो मैदानाच्या कुठल्याही दिशेने मात्र फटके एक्झिक्यूट करू शकतोय. आपण पहिला स्ट्रोक जो ऑफ साईडला, दुसरा चेंडूवरती जो फटका पाहिला ऑन साईडला आणि आता पावलांचा वापर केलाय. इथे विकेट धोक्यात आकाशची, कारण चेंडूच्या खाली चाललाय विकेश कोहली, चूक करत नाहीये आणि अखेर पहिली सफलता प्राप्त करून दिली दुर्वेशने आपल्या टीमला. उर्फ सॅम आज रणनीती चांगल्या प्रमाणे आज आखली गेली. प्रत्येक योग्य वेळी आपण पाहिलं तर गोलंदाजा आज वापर केला आहे गावदेवी यवई संघानं. त्याच्यानंतर पाहू शकाल बॅटिंग ऑर्डरमध्ये सुद्धा पाहतो की चांगली कॅप्टनशिप आपल्याला संघनायकाच्या वतीने पाहायला मिळाली. ओ चेंज पेस अगदी फ्लाईट दिला आणि त्याच्यानंतर पाहू शकाल शेवटच्या मोमेंटला समीरनं एक्झॅक्टली या चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि पाहू शकाल आपल्या चेंडूवरती त्या ठिकाणी समीरनं आपल्या धावाला मात्र सुरुवात केली. 7 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. विजयासाठी अजूनही 13 धाब्यांची गरज आहे आणि आता मात्र पाहू शकाल अगदी कॅचिंग पोझिशनला तुम्हाला अगदी क्लोज क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. सिली मिड ऑफ. ओ चेंडूचा पाठलाग केला, जम्पिंगचा बाग शॉट अगदी कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू वेगाने चालला, दीपक चेंडूचा पाठलाग करतोय परंतु त्या रेसमध्ये विजय झालाय चेंडूचा आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा चौकार. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग सध्या आपण पाहतोय. सुरुवात आय थिंक आकाशने मात्र चौकाराने केली. ती सुरुवात मनोज घाटाला सुद्धा मात्र आपल्या डावाला सुरुवात केली चौकारानं. डबल फिगर इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 11 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. जागेवरतीच मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न. शॉट मिडवी केला क्षेत्ररक्षक रोशन भंडारीचा कमालीचा क्षेत्ररक्षण, परंतु त्याच्या वेगानं धाव मात्र त्या ठिकाणी घाटालनं पूर्ण केली आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. जबरदस्त या ठिकाणी मजबूत आणि बलकट सुरुवात गावदेवी यवई संघाची. 1 विकेट जरूर त्यांनी गमावला परंतु तब्बल 12 धावा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या आणि येणाऱ्या मात्र 18 चेंडूमध्ये फक्त आता विजयासाठी 8 धाब्यांची गरज. गावदेवी नानकर संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे. संघनायकाने टॉस बॉक्समध्ये येऊन राहिले तरी चालेल. गावदेवी नानकर संघाची सुद्धा आपण मोठी स्पर्धा पाहिली या हंगामामध्ये आणि ती स्पर्धा जिंकली होती ध्रुव 11 JB स्पोर्ट भावाली ब संघानं. आणि या विभागातील आपण पाहतोय की अभिमानाची सन्मानाची स्पर्धा सध्या आपण पाहतोय. बहुचर्चित असणारी स्पर्धा संजय स्मृती चषक 2025. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन भंडारी. 18 मध्ये मात्र 8 रोखायचे आहेत, त्या रोखणार का? आणि समोर आहे मनोज घाटाल. त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत एक चौकार पाहिलाय आणि कुठेतरी आता मात्र पाहतोय की चौदरवाडा संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र आपल्याला साफ निराशा झलकताना आपण पाहतोय.
कारण भरपूर त्यांना मात्र आपल्या टीमकडून अपेक्षा होत्या. हो, चांगला स्ट्रोक अगदी बॅकफुटला गेलाय, अगदी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल. नाही, प्रत्येक वर्षी मी ची मेहनत या स्पर्धेमध्ये जास्त पाहिली, परंतु या सत्रामध्ये आय थिंक थोडासा तो मात्र बिझी आहे. त्यांच्याकडून आम्हाला 4थ्या क्रमांकासाठी ट्रॉफी देण्यात आलेली आहे. त्यांचं मनापासून आभार. चांगला क्रिकेट, कारण इथे मात्र कुठल्या प्रकारचा रिक्स घेण्याची काही आवश्यकता नाही. आणि त्याच अनुषंगाने समीर आता मात्र पाहतोय की स्ट्राईक रोटेट करतोय आणि यालाच म्हणतात परफेक्टली कार्यक्रम. जर तुमची रणनीती चांगली असेल, तुमचे प्लॅनिंग जर चांगले झाले तर मात्र तुम्ही सक्सेसफुल होणार. आणि त्याच अनुषंगाने मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केलेली आहे गावदेवी यावेळी संघाचा विचार केला तर. चला, वेळ थोडंसं कमी खर्च करा मित्रांनो. जरूर कुठेतरी एकतर्फा सामना प्रेक्षकांना मात्र इथे पाहायला मिळतोय, परंतु क्वालिटी क्रिकेट गावदेवी यावेळी संघाच्या वतीने आज पाहायला मिळाला. फुलटॉस आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅच फिनिश. आजच्या लॉर्ड्स मधून मात्र पाहतो की क्वालिफाय करणारा संघ ठरलाय गावदेवी स्पोर्ट येवई. अभिनंदन येवई. सामनावीर पुरस्कार आपण इथे वितरित करू. अष्टपैलू खेळ साकारला, कारण पॉवर प्ले मध्ये सुद्धा चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावा खर्च करत 2 विकेट्स आणि धावांचा पाठला करत असताना एक षटकार, एक चौकार, 12 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. आणि तो पाहतोय खेळाडू गावदेवी येवई संघाचा कॅप्टन मनोज घाटाल.